नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात. आज आपल्या मुंबईचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं सर्व काही आज मतपेटीत बंद होणार आहे. तर मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा एक वेगळीच शान होती. म्हणजे ते सांगण्याच्या पलीकडचे एक वेगळंच होतं ते सांगण्याच्या पलीकडे, जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत. आता बाळासाहेब ठाकरेंचा वारसा श्रीमान राजसाहेब ठाकरे चालवत आहे. तर महाराष्ट्राच्या सर्व जनतेला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी आपलं म्हणतात ना की 1,00,000 मोलाचं मत हे राजसाहेब ठाकरे यांनाच द्या. तुम्हालाही माहिती आहे तो माणूस किती कळवळून सांगतो, तुम्हाला एवढं सांगतो तरी तुम्हाला कळत नाही, एवढं दाखवतो तरी तुम्ही त्याला मतं देत नाही. म्हणजे एक लाजिरवाणी गोष्ट आहे. तर मला काही जास्त बोलायचं नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला एक हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की तुमचं 1,00,000 मोलाचं मत श्रीयुत राज ठाकरे साहेब यांना द्या. मी काय त्यांच्या पक्षाशी निगडीत नाही आहे जे मी तुम्हाला सांगतो आहे, पण त्यांची मी जी कामं बघितलेत ना, वैयक्तिक मी 2-4च कामं बघितलेत, मोठेपणा नाही सांगत, पण ती जी कामं बघितलीत ना ती राजसाहेब ठाकरेंशिवाय कोणी नाही करून देऊ शकत. इवन उद्धव ठाकरे पण नाही करून देऊ शकत, पण राजसाहेब ठाकरे करून देऊ शकतात. त्यांच्या एका शब्दाला जी किंमत आहे ना ती कोणाच्याच शब्दाला किंमत नाही आहे. असो, काही चुकल्यास माफ करावे, पण तुमचं यावेळीचं 1,00,000 मोलाचं मत, तुम्ही विचार करा, 5 वर्ष मुंबईला महापौर नव्हता, 3 ते 4 वर्ष महापौर नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कशी लूट केली ते तुम्हालाही माहिती. त्याच्यामुळे परत एकदा सगळ्यांना कळकळून हात जोडून विनंती आहे की आपल्या 1,00,000 मोलाचं मत श्रीयुत राजसाहेब ठाकरे यांनाच द्या. बाकी कोणालाही आपलं मत देऊ नका. मग बघा तुमचं भवितव्य कसं कायापालट होतं ते. नमस्कार, धन्यवाद.